हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आज सकाळी उठल्यानंतर कृष्णाच्या डब्यासाठी, म्हणजे पहिला कृष्ण जातो शाळेत, नंतरनं रुद्र जातो. तर कृष्णाच्या डब्यासाठी असं नाही म्हणता येणार, दोघांच्याही डब्यांसाठी मी बनवणार होते वांग बटाट्याची भाजी. तिकडे ते दोघंही बसलेत, एक बसवला रुद्रला बसवला मी अभ्यासासाठी, क्लास होमवर्क कंप्लीट करण्यासाठी, आणि कृष्णा पित होता दूध आणि बिस्किट. इकडे दोघांचंही आंघोळीचं पाणी गरम होतं आहे. आणि म्हटलं उशीर तर खूप होतो मला, मी कितीही प्रयत्न करून देत लवकर उरकण्याचा, पण मला डॉट 10ची शाळा मी 10:15ला सोडवते त्याला. म्हणजे मी आळशी प्राणी आहे, मी प्रामाणिकपणे एक्सेप्ट करते. माझ्या डोळ्यावरची झोप काही हटत नाही सकाळची. मग उठल्यानंतर असं पळते जणू काय कुत्रं मागे लागलं आहे माझ्या पिसाळ्याला. पण जाऊन द्यात, पटपट पळून तरी कामं होतात ना माझी. तर इकडे मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये मी जिरा मोहरीचा तडका लावलेला आहे. आणि तेलातच मिरची पावडर टाकली, असं म्हणतात. मिरची पावडर तेलात टाकली, तळून घेतली की भाजीला तरी चांगली येते. आणि नंतर ना आठवलं, अरे आपल्याला ही भाजी डब्याला द्यायची आहे, त्यामुळे रस्सा भाजी नाही केली तरी पण चालणार आहे. तर मग मस्तपैकी त्यामध्ये कांदा टाकला, मीठ टाकल्याने कांदा चांगला मऊसूत परतला जातो, असं यूट्यूबवाले लोक म्हणतात, आणि आपण यूट्यूबवाल्यांचं ऐकतो बाबा. आणि मग त्यामध्ये टाकलं टमॅटो, छानपैकी असं परतून घेतली कांदा टमॅटोची फोडणी. इकडे फोडणी परततीये तोपर्यंत पाठीमागे पण बरीचशी कामं चालू होती. मी एका हाताने मोबाईल धरत असते आणि एका हाताने भाजी बनवत असते, त्यामुळं कॅमेरा हलतो. व्यवस्थित प्रॉपर जसं व्हिडिओ यायला पाहिजे तसं येत नाही, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या प्लीज. आणि काल मी एवढा छान मोठा व्हिडिओ टाकला होता, पण त्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही दिले यूट्यूबने. बरं ठीक आहे, दिले नाही, वर जेवढ्यांनी बघितलं त्यांनी लाईक दिलं नाही. मग असं कुठं झालं की थोडंफार असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. कारण पण हे पण बरोबर आहे की जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही खूप दिवस, तोपर्यंत आपल्या चॅनलला व्ह्यूज तरी कसे येणार. पण नाही, मग मी रील्स टाकलाय आज सकाळी, आज दुपारी पण टाकलाय शॉर्ट रील. काय गाणं होतं ते, हां, तेड़ पाओगे तेड़ पालो, हम तड़प तड़प कर भी तुम्हारे गीत गाएंगे, ठुकराओगे ठुकरा लो, हम ठोकर खाकर भी तुम्हारे दर पे आएंगे. असंच काहीसं झालेलं आहे माझं यूट्यूबच्या व्ह्यूसोबत. नाही दिले त्याने मला व्ह्यूज तरी पण मी पुन्हा चालली आहे त्याच्याकडेच. पण ठीक आहे, आता मी विचार करणारे, आशा नाही करायची. जे येतील तेवढे व्ह्यूज येतील, जे लोक मला प्रेमाने बघतात त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ बनवते आहे. तर इकडे माझी भाजी मस्तपैकी बनलेली नाही, अजून बनलेली दिसते का तुम्हाला? कच्ची दिसते आहे ना, मला पण कच्ची दिसते. तर आता ही चांगली कोथिंबीर वगैरे टाकून परतली. इकडे चालली आहे कृष्णाची अंघोळ, आणि इकडे भाजी चांगली मी परतून घेतलेली आहे. आणि आता मी तिला झाकून ठेवणार की ती वाफेवरती मस्तपैकी शिजून जाईल. बारीक गॅसवरती ठेवली की सुकी भाजी छान होते. मग म्हटलं चला पटकन आपण आता चपाती बनवून घेऊयात. म्हणजे कृष्णाची आजी त्याला तयार करते आहे, मम्मीने त्याला तयार करून दिलं, आंघोळ घालून दिली, गंध पावडर टिक्का सगळं मम्मीने केलं. आणि इकडे मी चपात्या करत होते. एकीकडे भाजी शिजतीये, एकीकडे चपात्या होणार आहेत. आता माझा रुद्र व्हिडिओ शूट करतोय मस्तपैकी चपातीच्या तेलात. एक मिनिट थांबा काहीतरी चुकतं. चपातीच्या पोटामध्ये तेल भरून, सॉरी परत चुकलं. पिठाचा एक गोळा करून त्या गोळ्याला बारीक लाटून त्या बारीक लाटलेल्या पोळीमध्ये मी तेल त्याच्या पोटात भरलेलं आहे आणि तिला फोल्ड केलं आहे. आणि आता ही चपाती पण लय आगावे. इतर वेळी माझ्या चपात्या छान फुगतात,
आणि मी जेव्हा केव्हा कॅमेरा चालू करते तेव्हा त्या फुगत नाहीत. पण बघूयात आता, तुम्हाला दिसेलच पुढं व्हिडिओमध्ये रुद्राने जर का व्यवस्थित शूट केलं असेल तर की खरंच ही चपाती फुगली का नाही म्हणून. पण मला सकाळची खूप गडबड असते. मला टिफिन जेव्हा माझा कृष्णा शाळेत जाईन, जेव्हा माझा रुद्र शाळेत जाईन, जेव्हा माझं धुणं होईल, एवढी 3 कामं माझी उरकली ना, मला खूप रिलीफ भेटतं. चला सगळी कामं उरकलीत म्हणून. इकडे चालू आहे कृष्णाची शाळेत जाण्याची तयारी. मम्मी त्याला युनिफॉर्म घालून देते, गंध पावडर करते. आणि मी इकडे बनवत आहे चपाती. अब बघा तुम्ही चपाती फुगती का नाही. तर आज बुधवार आहे. बुधवारचा व्हिडिओ आज तुम्ही बघताय. आणि उद्या आहे गतहारी अमावस्या, गटारी अमावस्या, दीप अमावस्या असं काहीतरी म्हणतात. पण ह्या अमावस्येला खूप महत्त्व आहे. ह्या अमावस्येचा गतहारी म्हणजे मी एक इंस्टाला छोट्या मुलांचा व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये त्या मुलांनी सांगितलं होतं की गतहारी म्हणजे मागचा जो काही आपण आत्तापर्यंत आहार घेतला आहे तो सगळा आहार मागे सोडून पुन्हा नवीन आहाराला सुरुवात करणे म्हणजे गतहारी अमावस्या. पण आपण त्याचा अर्थाचा बेअनर्थ करून टाकला आहे, गटारी अमावस्या करून टाकलं आहे. कदाचित त्याच्यामुळे असावं कारण काही लोक, काही मनुष्य प्राणी नको ती द्रव्य पिऊन गटारामध्ये लोळत पडतात त्या दिवशी, त्या रात्री म्हणा. त्यामुळे ती गटारी अमावस्या. तर आता हां, मग मी पॉईंट काय होता माझा, तर उद्या आहे गतहारी अमावस्या. तर उद्या मला दाखवायचा होता लक्ष्मी आईला नैवेद्य. सगळ्यांचा दाखवून झाला असेल, पण आम्ही अमावस्येला दाखवतो. आणि जेव पण घालायच्या होत्या 2 सुवासिनी, म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या सोयीनुसार घालतात. कोणी 2 घालतं, कोणी 5 घालतं, कोणी 11 घालतं. तर मी 2 सुवासिनी जीव घातल्या. देवांना पण नैवेद्य दाखवला, ग्रामदेवतांना नैवेद्य दाखवला. म्हणजे आपल्या लक्ष्मी आईचं पण मंदिर आहे आमच्या गावामध्ये, म्हसोबाचं पण मंदिर आहे. तिकडे जाऊन नैवेद्य दाखवला नाही आहे मी, उद्या दाखवणार आहे. उद्या आहे गटारी अमावस्या, तर त्याची आज मी थोडीफार तयारी केली आहे. बघा तशी कुठे मी पॉईंटवरती आले. तर ती तयारी काय काय केली ती पण मी टाकली आहे पुढं व्हिडिओमध्ये. इकडे झालेला आहे कृष्णाचा टिफिन रेडी आणि कृष्णाला घेऊन मी चालली आहे आता शाळेत सोडवण्यासाठी. तसं माझं पिटकुलं शोन पापडी माझं सगळ्यात जास्त हुशार बाळ टुबुक त्याची वजनापेक्षाही जड स्कूलची बॅग घेऊन चाललेला आहे शाळेत. आधी नवीन भोंगा पसरायचा नाही जायचं म्हणून, पण आता स्वतःच आवडीने जातो. तो दाखवतोय तुम्हाला की माझी स्कूल आहे इकडे म्हणून. एक बच्चू रडत येत होतं की मला स्कूलला नाही जायचं आहे म्हणून, आणि एक बच्चू हसत चाललं होतं. काही दिवस लागतात नवीन मुलांना शाळेमध्ये रुळण्यासाठी, शाळेची सवय होण्यासाठी. माझा रुद्र नाही रडला कधी, पण माझा कृष्णा रडलेला आहे शाळेत जाण्यासाठी. तर इकडे जायचं का नाही असं चाललं होतं. मग फायनली गेला आहे. त्याला शाळेत सोडून आल्यानंतर मी येताना घेऊन आले होते थोडीशी भाजी, मुळा, शेपू आणि त्या पिशवीमध्ये पावटा आहे. पावटा कसा कधी उठायला उशीर झाला तर पटकन पावटे भात वगैरे बनवून देता येतो मुलांना. तर त्यानंतर मी नाश्ता केला. मग इकडे चालू होती पुरणाची तयारी माझी, कारण आदल्या दिवशीच पुरण बनवून ठेवलं, सगळी अगोदर तयारी करून ठेवली. तर मग आपल्याला सोपं पडतं त्यात, म्हणजे ज्या दिवशी काही आपल्या घरात कार्यक्रम करायचा असेल त्या दिवशी. तर 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या मी. डाळ अर्धा तास तरी भिजत घातली होती चण्याची. नंतरनं स्वच्छ धुवून तिला मी कुकरला लावली, 4 शिट्ट्या करून घेतल्या. आणि त्यानंतर फायनली डाळ अशी
कुकरमधली सगळी वाफ कॅमेऱ्यावरती बसल्यामुळं ते अंदूक दिसतंय तुम्हाला. मग मऊसूद अशी डाळ शिजवून घेतली मी. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, पण डाळ शिजवताना त्यामध्ये तेल, मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची, म्हणजे ती तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजते. आणि मग अशी चाळणीमध्ये ठेवून दिलं आणि खाली त्याचं पाणी पण काढून घेतलं. आणि हे पाणी वापरणारे मी आमटी बनवण्यासाठी. त्यानंतर असं गूळ किसून घेतलं. जे की आपल्याला पुरणामध्ये टाकायचं आहे. आता पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढई ठेवली आहे. आता त्या कढईमध्ये टाकायची ही शिजवून घेतलेली डाळ. आणि मग त्या डाळ टाकल्यानंतर हे किसून घेतलेला गूळ पण टाकायचा आहे. इकडे हे पाणी आहे जे की आमटीसाठी काढलेलं आहे मी. असा मस्तपैकी चटका देऊन घ्यायचा. चटका म्हणजे ते काय परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं पुरण छान. इकडे आमच्या आहोंना दिला होता मी कांदा चिरायला. म्हटलं भज्यांसाठी कांदा चिरूयात, पीठ चांगलं मुरलं की भजे चांगले फुगतात. तर आहोंना टोलफोरा काढता काढताच घामही फुटला आणि रडून रडून नको नकोही झालं त्यांना. मग इकडे मी पुरण शिजायला ठेवलं. मग त्यांना म्हटलं कांदा इकडे द्या, कांदा मी चिरते, तुम्ही पुरण हलवा. मग ते पुरण हलवत होते. किती गोड आहे माझं पिल्लू, मला किती मदत करतो. खरंच छान आहे तसा माझा नवरा, खूप हेल्प करतो मला. म्हणजे मुलांना सांभाळतानाही त्याची खूप मला लहानपणी मदत झालेली आहे. माझे दोन्हीही C-सेक्शन होते, त्यामुळं मला उठायला बसायला खूप त्रास व्हायचा, कंबर दुखायची. तर रात्रभर आपल्या पोरांना, आमच्या पोरांना त्यांनी सांभाळलं आहे. जसं की झोका देणं, बॉटलने दूध पाजणं. तर इकडे मी भजीसाठी कांदा चिरला. इकडे मम्मी करते दळण. मम्मी म्हणते ए माझा अवतार दिसतोय, असं नको काढू माझा व्हिडिओ. तर आज बनवली होती जेवणामध्ये वरण भात, शेपूची भाजी, गवारची भाजी, वांग बटाट्याची भाजी आणि चपाती. लोक पुरण कसं शिजलं हे चमच्याने दाखवतात, पण माझं पुरण इतकं शिजलं की मी ते पोळीने पण दाखवू शकले. त्यानंतर भजीचं पण मिश्रण, भजीमध्ये काय काय टाकलं ते मी नाही शूट केलं का शी बाबा, पण जाऊन द्यात. तुम्हाला तर माहिती आहे ना भजीत काय काय टाकतात, सांगते मी. इकडे मी पुरण चाळून घेते आहे. पुरणामध्ये मी टाकायला विसरले होते सुंठ पावडर, इलायची पावडर आणि जायफळ. इकडे आलं होतं मिशोचं पार्सल, ते ओपन करते आहे मी. ड्रेस खूप छान आहे. 755 रुपयाला हा ड्रेस मी परचेस केला आहे, पण मला तो खूप टाईट होतो आहे. खूप म्हणजे खूप नाही होते टाईट, पण माझे बायसेप खूप स्ट्रॉंग आहेत, बायसेप जाड आहेत, म्हणजे पॉवर आहे ना माझ्याकडे खूप. आणि बॅक साईड ते काय म्हणतात, इकडे 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 थांबा थांबा थांबा. व्हेरी गुड. कुठे निघाला जाते देवाला. आज आहे सोमवार, महादेवाला. आजीबाई आजीबाई बेल कशाला, महादेवाला ना. आज आहे सोमवार, महादेवाला. तुझं पाठ नाही झालं का अजून? शी बाबा. डल जाएगी. कसं शिकवलं टीचर? ऍक्टिंग करून म्हणत अजून एकदा. मछली जल की, ऍक्टिंग कर. डर जाएगी असं कर. हो करून दाखव.
जाएगी पलत 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 अजून एकदा मछली जल की रानी है जीवन हाथ तेरा तोड़ जाए पानी में डाल कट जाएगी हा व्हेरी गुड. हाथ तेरा कूद जाएगी पानी में डाल कट जाएगी. तो बरं ह्याचा व्हिडिओ काढते बरं माझे कपडे. कुणाचं काढते कपडे माझे नाही माझी काढते नाही म्हण बरं मछली जल की रानी है. मछली जल की रानी है जीवन उसका पानी हाथ कट जाएगी. सगळे बघतात. मम्मी उडीन कोणी मारलं आधी तुला? माझ्या मित्रांनी का मारलं? मग एअरफोन माझ्या असं डोळ्यात घुसवलं. एरोप्लेन कधी तू शाळेत घेऊन गेलतस? आजच आत कधी गेलता तू शाळेत? मोठा होता ना एवढा हा. असं घुसवलं कोणी? मित्रांनी माझ्या. तुला टीचरांनी मारलं? नाही मारलं मला मित्रांनी घुसवलं. काय तुझ्या मित्रांना सांगितलं पण हे एरोप्लेन तू कधी शाळेत घेऊन गेलता? मी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं फक्त ह्याच्यामध्ये ठेवलं. तू असं करून घेऊन गेलता? हा शाळेत घेऊन गेलता तू एरोप्लेन? तो म्हणतो मी असं करून पोटात शर्टात लपून शाळेत घेऊन गेलतो. उद्या मी टीचरांना विचारते हा हा की तुला मारलं का, तू एरोप्लेन नेलत का. अरे पंखा लाईट कशाला ऑफ केली? काय करू मग 11:30 झाले. तुझे नका ना. बघ कसं आहे बघ. टीचरांनी मारलं? कुठं मारलं? इथं बघ पाठीला. बरं आलं लय जोरात मारलं? हा गप खोटाळले. खरं सांग पाठीत मारली. विचारते हा मी टीचरांना. खोटं बोलतो ना तू? टीचरला बोलायचं काय बोलू? असं टीचरांना काय बोलू कृष्णा? मला इथं टीचर हम्म? मला टीचर मल्हारच्या टीचरांना विचारू का? हा काय नाव आहे तुझ्या टीचरांचं? टीचर मारलं तुला? आणि काकीने पण आणलं. काठीने आणलं तुला? हा बापरे. मग माझं रक्तच निघलं होतं. कुठून? हे बघ पायाला मारलंय रक्त निघलं होतं. पायाला मारलं? कुणी? तू मारलं का कुठं पायाला? कुठं रे? टीचरने मला मारलं होतं आज. टीचरने मारलं. जेवला बेटा तू? पोट भरलं? शाळेत काय क्लासमध्ये काय शिकवलं? क्लासला ना मॅथ्सचं आता मॅडमची परीक्षा आहे. हो का? येलो पेज. कृष्णा बघ कोण मारतं? लागलं असतं ना आता त्याला. छातीला लागलं. नाही ना मारामारी करावी कृष्णा, घाणेरडी सवय. पप्पाने माझा रुद्र डॉक्टर घेतला. आय लव्ह यू. रुद्र आय लव्ह यू. मला तर नाही बोलली तू. काय मला काय बोलू तुला? आय लव्ह यू. मग तू अशी मारामारी करतो मग कशाला बोलू तुला? बरं ठीक आहे तुला पण आय लव्ह यू. आय लव्ह यू. हो गो बाई. पप्पा आय लव्ह यू. बाय. बाय.